4 दिवसापूर्वी थोडगा येथील ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच शेतकऱ्याचं हे घर तुम्ही बघू शकता आणि त्यांचीच शेती आहे। इथल्या नागरिकांनी मला ऑफलाईन मध्ये माहिती दिली आहे काय शेतीची अवस्था आहे बघू शकता तुम्ही। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासनाला हेच दाखवायचं आहे मला। बघा, निसर्ग जरी कोपला तरी सरकार मायबाप तुम्ही तरी आमच्या सोबत आहात का असा इथला शेतकरी अर्थ हाक देतोय तुम्हाला। आणि थोडगा गावच्या शिवारातली परिस्थिती बघू शकता तुम्ही। सोयाबीनचं हे पीक आहे आणि सोयाबीनच्या वावरामध्ये या शेतामध्ये आता या पिकामध्ये मी आलोय। बघू शकता यामधलं काय हाती लागेल शेतकऱ्यांच्या। जे काही होतं ते सगळं काही निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र दिसतंय। आता जर बघितलो आपण तर गुडघ्याच्या वर पाणी आहे या वावरामध्ये आणि काय शेतकऱ्याच्या हाती लागणार आहे। वरून एकतर निसर्ग राजाने कोप लावला दिसतोय आणि सरकार मायबाप मात्र काल ज्यावेळेस अजितदादा पवार यांचा दौरा आणि देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस लातूर जिल्ह्यामध्ये पाहणी करण्यासाठी आले त्यावेळेस ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने ही जबाबदारी आहे ते म्हणतात, ज्यावेळेस शेतकरी त्यांना प्रश्न विचारतो तर त्यांनी उत्तर देतात की तुम्ही राजकारण करू नका आणि पैशाचं सोंग करता येत नाही। अजितदादा पवार साहेब बघू शकता तुम्ही ही स्थिती आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील शेतकऱ्यांची। हे शेतकरी आहेत थोडगा गावचे। काय सांगायचं सर तुम्हाला इथल्या स्थितीबद्दल? हा जो पाऊस जो आहे संबंध थोडगा या पूर्ण शिवारामध्ये हीच परिस्थिती झालेली आहे। पूर्ण जे पीक आहे सोयाबीन असेल कापूस असेल पूर्ण पीक आज हातातून गेलेलं आहे। त्यामुळे आमची एकच विनंती आहे शासनाला या परिस्थितीचा न्याय द्यावा। हे कडचं शेत आहे, अजून याच्या पलीकडे सुद्धा शेत आहेत आणि वयस्कर शेतकरी माझ्यासोबत आहेत। तुमचं नाव? माझं नाव गुंडेराव गणपती मुंडे। बरं, माझं शेत अख्खं पाण्यात आहे, कमीत कमी 4 फूट पाणी वरी आहे। आज पिकाच्या आज अजितदादाने यावं, आमच्या नजरेनं स्वतः तिथं पाहावं आणि आम्हाला मदत करण्याची आमच्या पूर्ण स्थिती झालेली आहे साहेब। आवाज बहुजनांचा।